प्रायव्हेट लिमिटेड 2000 रुपये. बेस्ट स्पोर्ट्समनशिप 500 रुपये दिले जाणार आहे त्यांच्या वतीने. त्यानंतर अद्वैत नितीन दवणे 500 रुपये. डॉक्टर सागर बैरे शिवभक्त ग्रुप यांच्याकडून 1000 रुपये. तर कॅमेरामन आमचे युट्यूबला लाईव्हला बघता आहेत हर्षद गरत आणि सुमित राऊत. तर स्कोरर हर्षद हिंदे यांच्या सहकार्यासाठी देखील धन्यवाद. नक्कीच आपल्या या VMPL ला सक्सेस करण्यासाठी ज्यांचा हात लागतो आहे त्या सगळ्यांचे धन्यवाद आहे. खूपच चांगल्या पद्धतीने आयोजन नियोजन सहकार्य मोठं आणि सहकार्याच्या माध्यमातून हा विकास आपण प्रेमनाथ चौधरी 500 रुपये. ओमकार पंडित 1000 रुपये. यस यांचे देखील धन्यवाद. बरोबर मागेला प्रीमियर लीग गाजते आहे. जबरदस्त 5वं वर्ष आपण बघता आहेत. दमदार क्रिकेटचं आयोजन. कारण प्रीमियर लीग आपण खूप बघता आहेत. छोटे छोट्या वनडे असतात परंतु दिवाळीच्या सणामध्ये वरुड मागेला प्रीमियर लीग दमदार मोठी युनिटी आहे आणि वरुड गावाचं क्रिकेट देखील गाजत आहे. मोठं होताना आपल्याला पाहायला मिळते. दिवसेंदिवस मोठं होत असताना वरुडचं क्रिकेट आपल्याला उंचावताना पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून म्हणा, लेदर क्रिकेटच्या माध्यमातून म्हणा आणि रबर बॉल पावसाळी मोसमामध्ये देखील आउट खूपच चांगल्या पद्धतीचे जबरदस्त असे क्रिकेटचे संघ आपल्याकडे पुढे येताना पाहायला मिळत आहेत. चला आता थोड्याच वेळात सामन्याला मात्र सुरुवात केली जाणार आहे. तर प्रथमतः नाणेफेकीचा कौल वरुड रॉयल चॅलेंजर संघाने जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर वरुड टायटन्सला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं. पाहूया वरुड टायटन्स लीग मधून चांगली कामगिरी तर केली आहे. रॉयल चॅलेंजरने देखील चांगली कामगिरी केली आहे. पण इकडे मात्र नॉकआउट आहे. कुठला तरी एकच संघ पुढे येणार आहे. जे दावेदार असू शकतात फिनालेचे त्याच्यातल्या मात्र एकच संघ सेमीफायनल मध्ये एंटायर होईल हे मात्र नक्कीच निश्चित होणार आहे. पाहूया काय होत आहे, काय घडते आहे. या सामन्यामध्ये देखील रंगतदार क्रिकेट पाहायला मिळते आहे. चलूया घेऊया आनंद. तो बिल्कुल ओपनर बैटर्स मैदान के बीच में परेश और वैभव इस वक्त ओपनिंग करेंगे वरुड टाइटंस के लिए. और जिस तरीके से मौजूदा फील्डिंग्स की युवा रचना हम देखते रहे. गली थर्मैन है, पॉइंट है, कवर मिलेगा मिड विकेट एंड फाइन लेग. ऐसे 30 यार्ड्स को रचा गया है. तो डीप एक्स्ट्रा कवर में एक फील्डर से और लॉन्ग ऑन बैक फील्डर से पहली ओवर लेके आए हैं अमर, जिनका नाम अमर है. देखते हैं रॉयल चैलेंजर के लिए क्या अमर की भूमिका निभाएंगे. बहुत ही बेहतरीन यस अंपायर का इशारा मिलता हुआ प्रथमेश विंदे और एक तरफ है यज्ञेश मेहर. यश फुलटॉस गेंद आई यहाँ पे लेकिन शॉट को परावर्तित नहीं किया गया. पैड पे गेंद आई लेग बाय के माध्यम से यहाँ पे खाता खुलता हुआ वरुड टाइटंस का. बिल्कुल बढ़िया मैचेस और बढ़िया तरीके से इस टूर्नामेंट में अपना योगदान देने के लिए तैयार है. बढ़िया और दर्शक भी आज खुश रहेंगे. आज महाफिनाले है, आज आखिरी दिन है और इस वक्त में गेंद आई. वैभव ने ग्राउंड रूट से खेला गया है लॉन्ग ऑफ की दिशा में. हल्के से पुश करते करते एक से एक आगे बढ़ते तब्दीली ली है 2 में स्कोरबोर्ड के विदाउट लॉस में. बहुत ही बढ़िया योगदान. अमर की अगली गेंद फिर एक सामना करेंगे परेश. यहाँ पे देखिए शॉट खेलने का प्रयास था. गेंद में थोड़ी सी उछाल आई इनसाइड एज लगते हुए ग्राउंड रूट से गेंद फिर एक बार एक्स्ट्रा कवर की दिशा में चलती हुई तब्दीली एक में मिली. यस वैभव अकरे के लिए कैश प्राइज लागू हो चुका है. छक्का लगा यह 100 रुपया पाइए मनीष धानमेर की ओर से.
नजाकत का खेल है, यहाँ पे अनाउंसमेंटिंग और दिखा दिया करके हुक किया शॉट को और जबरदस्त छक्के की सहायता से तब्दीली मिली है। और डीजे मास्टर तो नहीं है, बैंड पार्टी भी थोड़ा सा अपना सेटअप लगाने में व्यस्त है, लेकिन संगीत का आनंद आज के दिन में भरपूर मिलेगा। बिल्कुल बिल्कुल बढ़िया नजाकत वैभव के बल्ले से 100 रुपए की कमाई भी होती है। स्कोर में तब्दीली 9। अब देखिए यह खेला गया स्ट्रेट ड्राइव लॉन्ग ऑफ की दिशा में, बेहतरीन नजाकत है, वहां पे मिट्टी खास है, लेकिन रनिंग द बिटवीन का नजारा भी बिल्कुल बढ़िया है। 2 में तब्दीली फिर एक बार, स्कोर बनता हुआ 11 बहुत ही बढ़िया नजाकत। वैभव अकरी अपनी टीम के लिए बहुत ही बढ़िया योगदान देने के लिए तैयार शुरू हो गए हैं, क्योंकि मालूम है यहाँ पे नॉकआउट है और बड़े से बड़े खिलाड़ी सामने खड़े हैं। यह देखिए ओहो ट्रिप हो गया, ट्रिप झाला पकड़े कुठे हल बहुत ही बढ़िया नजारा फिर एक बार देखने को मिला है। बिल्कुल स्ट्रेट ड्राइव के माध्यम से दोहरा छक्का यहाँ पे डटाता है और बहुत ही बढ़िया शॉट की नजाकत, कमाल का नजराना यहाँ पे देखने को मिला वैभव के द्वारा। बहुत ही बढ़िया नजाकत दिखाते हुए नजर आ रहे हैं। 17 पे खेल रहे हैं, 17 ऑन द बोर्ड। पहले ओवर की समाप्ति के बाद प्रज्योत अंबिरे आए हैं वरुण एक्सप्रेस। देखते हैं गेंदबाज इस वक्त क्या गेंदबाजी की नजाकत दिखाएंगे। थोड़ा सा पेस को कम किया है प्रज्योत ने अपने टूर्नामेंट के लिए, लेकिन बहुत ही बढ़िया गेंदबाजी देते हैं। इस वक्त कवर की दिशा में खेला, बिल्कुल ग्राउंड रोड से हल्का फुल्का शॉट नजाकत होती है, देखना भी होता है, क्योंकि बहुत ही बढ़िया हिटर गेंदबाज है और उनकी गेंदबाजी को अगर आप बड़ा शॉट में परिवर्तित करना चाहेंगे तो तकलीफ भी हो सकती है, लेकिन नजाकत 2 रनों की मिली। इस वक्त में एक डॉट गेंद आई, बहुत ही बढ़िया गेंदबाजी प्रज्योत द्वारा। बिल्कुल काफी अच्छा तजुर्बा है, इंटरनेशनल क्रिकेट का तजुर्बा है और हमें फक्र भी महसूस होता है प्रज्योत जब भी आउटडोर क्रिकेट में यूट्यूब पे देखते हैं, चाहे इंटरनेशनल कोई भी गेम हो आउटडोर में। बहुत ही बढ़िया इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग में क्या कमाल की गेंदबाजी का नजारा दिखाया था। फिनाले तक टीम को लेके गए थे और काफी अच्छी गेंदबाजी का नजारा भी देखने को मिला था। बहुत ही बढ़िया योगदान था प्रज्योत अंबिरे का। और यहाँ पे देखिए गेंद टपका के इन स्विंग करके हुए चकमा दे गई विकेट कीपर को भी और 22 के माध्यम से बैट यस बिल्कुल 4 रनों का इजाफा बिहाइंड द विकेट्स। फाइन लेग की दिशा में बहुत ही बढ़िया नजाकत आई है। यहाँ पे ये भी खेल होना बहुत जरूरी है कि जब बड़े गेंदबाज रहते हैं तो उन्हें समझदारी वाला खेल दिखाना जरूरी होता है। और यहाँ पे इस वक्त में देखा जा रहा है वैभव बहुत ही बढ़िया नजाकत के साथ में खेलते हुए नजर आ रहे हैं। खूबसूरत बल्लेबाजी अपने वरुण टाइटंस के लिए देते हुए नजर आ रहे हैं। यहाँ पे देखिए ये गुडलन की गेंद आई, थोड़ा सा बिल्कुल ये जो गेंदें होती है प्रज्योत अच्छे बल्लेबाजों को यहाँ पे बीट करके रखते हैं, तो ये खासियत प्रज्योत के पास है। और स्कोरबोर्ड है 24 ऑन द बोर्ड। यहाँ पे देखिए शॉट को बिल्कुल ऑप्शन के बाहर की गेंद थी, धीमे से खेला गया है शॉट कवर की दिशा में और 1 में तब्दीली। स्कोर बनेगा 25-25 ऑन द बोर्ड 2 ओवर की समाप्ति के बाद। बहुत ही बढ़िया योगदान दिया जा रहा है। हालांकि 2 अच्छे गेंदबाज जो रॉयल चैलेंजर के हैं, एक तरफ अमर और दूसरे है प्रज्योत, तो इनके लिए जिस तरीके से खेलना जरूरी था वही खेल का प्रदर्शन यहाँ पे देखा गया है। परेश और वैभव, खास करके वैभव की मैं यहाँ पे तारीफ करूंगा जिन्होंने 2 छक्के और 1 चौके की सहायता से ये बढ़िया योगदान दिया गया है। मेहुल मेरे साथ में बैठे हैं, मेहुल क्या कहेंगे वैभव के लिए, क्या कहेंगे खास तौर से? नक्कीच खूप चांगला अनुभव आहे, एवढ्या वर्षांचा चांगला खेळ प्रत्येक वर्षी करत आलेले आहेत हे सर्व खेळाडू आणि तेच मोठ्या मॅच मध्ये त्यांच्या अनुभवाचा फरक पडताना आपल्याला पाहायला मिळतोय।
या मॅचला आर्यनला थोडा मागे ठेवला आणि स्वतः जबाबदारी घेऊन पुढे खेळताना पाहायला मिळत आहेत वैभव आणि परेश. पूर्ण टुर्नामेंट मध्ये चांगली फलंदाजी केलाय. आता मात्र नवीन गोलंदाज हिमेश दवणे गोलंदाजी मार्कवर सज्ज. वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरा षटक घेऊन येताना चेंडूला फ्लॉक केलाय मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक आहे. एक धावा मिळेल. एका धावेने धाव संख्या पुढे सरसावेल. 26 धावा. तर नक्कीच धन्यवाद मेहुल. नक्कीच वैभवची प्रशंसा जेवढी करावी तेवढी कमीच आहे, कारण ज्या पद्धतीने तो चांगल्या पद्धतीचा खेळ साकारताना पाहायला मिळतो आहे. हिमेश आहे आणि आर्यनला ठेवलाय म्हणजे एक वेगळी रणनीती आहे यश केनीकडे की वेगळं काहीतरी करायचं आहे. पण ओपनिंग बॅटर आणि पॉवर प्लेचा खेळाचा आनंद वैभव अकरे याने दिलेला आहे. दरम्यान पुन्हा एकदा चांगला फटका परेश होईतून आला आहे आणि षटकार मात्र मिळतोय. 6 धावांनी धावसंख्या 32 वर पोहोचली आहे. 3-32 ऑन द बोर्ड. नक्कीच मी बोलला हाय व्होल्टेजचा सामना होऊ शकणार आहे, कारण दोन्ही तगड्या टीम आहेत. दोन्ही संघांकडे जबरदस्त कॅपॅसिटी आहे. फलंदाजीची कॅपॅसिटी आहे, गोलंदाजीची कॅपॅसिटी आहे आणि हेच इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरेख खेळ येतो आहे. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली जाते आहे एक्स्ट्रा मिड विकेट कडे आणि चौकार येतो आहे. बॅक टू बॅक दुसरा एक षटकार एक चौकार अशा पद्धतीने 10 धावा सनकशी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 36 वर पोहोचते आहे. तर हा जो खेळाचा जो एक रणनीती इकडे आखली गेलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये मी तेच बघितलं होतं, कुठे ना कुठेतरी कॅपिटल संघांनी रणनीती बदलली, आपली रँकिंग बदलली आणि तिकडे फटके भेटले, परंतु सामन्यामध्ये रंगत आणली होती. परंतु 30 धावसंख्या त्यानंतर ओव्हर त्यांचे खूप झाले. इकडे त्याचा फायदा मिळाला आशिषला आणि ते करून दाखवलं. इकडे बघा, इकडे यावेळेला मात्र स्टायलिश फटका परेशचा स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे जीवदान मात्र मिळते आहे. एक धाव परिपूर्ण, दुसरीची धाव मागणी आहे आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतील. नक्कीच नक्कीच धावसंख्येचा फलक जो हालतो आहे आणि सातत्यता तेवढी जाते आहे. 38 धावांपर्यंत मजल मारली जाते आहे. ही जी कंटिन्युटी आहे ना, ही खूप महत्वाची कामगिरी करताना इकडे पाहायला मिळते आहे. वैभव आणि परेश यांची जोडी यावेळेला जबरदस्त एक कामगिरी करताना वरो टायटन्स साठी दिसते आहे. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉटचा प्रयत्न आहे, परंतु किंतु याला मात्र जागा नाही. आउट ऑफ द पार घेऊन येतोय षटकार. परेश पण गाजवतोय, पुन्हा एकदा दाखवतोय नजाकत आणि नजाकतच पाहायला मिळते आहे. धावसंख्या पोहोचली आहे 44. सुपर 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 फटकेबाजीची आतषबाजी मात्र इकडे पाहायला मिळते आहे. दिवाळीचा सण आहे, फटाक्याची आतषबाजी कमी आहे आणि मैदान षटकार आणि चौकारांची आदेशबाजी आपल्याला दाखवतो आहे. हेच इकडे पाहायला मिळते आहे. सुरेख कामगिरी इकडे पाहायला मिळते आहे. दमदार 44 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा षटकाचा शेवटचा चेंडूचा चांगला समस्या पुन्हा एकदा जागा बनवलेली आहे. 1 बाउन्सिंग चौकार घेऊन येते आहे. 4 धावांचा खेळ अजून रंगला आहे आणि धावसंख्या 48 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर काय रन रेट काउंटिंग केला जातो आहे. जबरदस्त रन रेट आपल्याला पाहायला मिळतो आहे. 16चा रन रेटने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी इकडे होत असताना पाहायला मिळते आहे. दमदार फटकेबाजीची नजाकत आहे. नक्कीच हुनर को जगाना पड़ता है. हुनर है उसे काबिल बनाना पड़ता है और काबिल बनाने के लिए अच्छे गेंदबाजों की भी जरूरत होती है. और यहाँ पे दिख भी रहा है अच्छे गेंदबाजों के सामने ये रन बनते हुए नजर आ रहा है. बिल्कुल खराब गेंदबाजों का नहीं, अच्छे गेंदबाजों का अच्छा समाचार लिया जा रहा है. ये खासियत नजर आ रही है और इस वक्त में गेंदबाजी के लिए आमंत्रित किया गया है अमर को फिर एक बार. यहाँ पे देखिए रिवर्स करना चाहते थे, हालांकि वैभव को ये जरूरी नहीं है क्योंकि इनके पास नेचुरल खेल है. नेचुरल खेल में इतना अच्छा प्रदर्शन देते हैं. बिल्कुल शॉट लॉन्ग लेग का हो, मिड विकेट का हो या फिर लॉन्ग ऑन और ऑफ साइड में हो, बहुत ही बढ़िया नजाकत दिखाते हैं. इस वक्त में शॉट फंसा हुआ है लेकिन बिल्कुल बिहाइंड द विकेट की तरफ गेंद आती हुई है. गेंद के पीछे सचिन दौड़ते रह गए. गेंद बाउंड्री लाइन को पार करके 4 रनों का इजाफा, फिर एक बार चौके का इजाफा हुआ है और यहाँ पे 52 स्कोर बोर्ड 50 के पार जाता हुआ. बिल्कुल बड़ा स्कोर. यस, प्रवीण मेहर की ओर से दोनों के लिए 100 रुपए का इनाम यहाँ पे आ चुका है. यस, परेश और वैभव अकरे आप दोनों के लिए 100 रुपए का इनाम. वैभव अकर मैचिंग था 5 रुपए. इस वक्त थोड़ा सा गेंद शूट हो चुकी है. पानी लेके जाइए अंदर.
येस, बॉल आउट नंतर अबव 40 चा सामना या मैदानामध्ये खेळला जाणार आहे. तर अजून एक सामना होईल, त्यानंतर बॉल आउट होईल आणि नंतर मग 40 प्लसचा सामना होईल आणि त्यानंतर मग सेमीफायनल अँड फायनल. येस, असं आजच्या दिवसाचं सामन्यांचं नियोजन असणार आहे. तर नक्कीच 40 प्लसच्या आपले जेवढे खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करेल की लवकर लवकर आपल्या 2 संघ तयार करा. 40 प्लस वरोर गावातील कमिटीचे अध्यक्ष संजय अंबिरे यांना मी विनंती करेन की आज आपण आपल्या टीम्स तयार करा, 2 टीम तयार करा आणि त्या माध्यमातून तयारीत राहा. याचा आर यू ओके वैभव? नक्कीच अमर याच्याकडे देखील एक चांगली गोलंदाजी आहे. या वेळेला थोडस रिटायर्ड हर्ड देत आहेत वैभव. किती खेळी केली? 11 चेंडू 25 धावा. दमदार खेळी त्याच्यामध्ये 2 षटकार 2 चौकार अशी जबरदस्त फटकेबाजीची नजाकत आपल्याला पाहायला मिळाली. वैभव अकरेला स्टँडिंग ओवेशन येते आहे संघाकडून. तर नवा फलंदाज एंटार होतो आहे यश किनी. पाहूया यश किनी काय करतील यावेळेला. नेहमीप्रमाणेच आपल्या बॅटला मात्र किस करताना पाहायला मिळतात, कारण त्याची लकी बॅट आणि लकी चाम. पाहूया आज लकी चाम काय साथ देते आहे यशकिनी यांना. आणि दरम्यान पूर्वाचा चेंडू होता खेळला गेला आहे ग्राउंड रूटला मिड विकेट क्षेत्रामध्ये. खातं उगवलं जातं यशकिनी यांचं आणि संघाची धावसंख्या 53. एक चांगली ओपनिंग बॅटरची जी भागीदारी असते 52 धावांची भागीदारी, एक मोठी भागीदारी म्हणावी लागेल आणि टॅलेंट मात्र सुरू एक दाखवलं. रॉयल चॅलेंजर सुपर आउट ऑफ द पार सिक्सर येत आहे. जबरदस्त. परेश देखील आज परेशचा खेळ काय आहे? वेगळा आहे, हटके आहे. मागच्या 3 दिवसामध्ये परेश वेगळा दिसत होता, आज परेश वेगळा दिसतो आहे. ही खासियत आहे. कधी कधी एखाद्या टॅलेंटेड स्टारला क्रिकेटर्सला खेळाडूला संधी मिळते, परंतु त्याला त्याचे जो बॅट असतो त्या पद्धतीचे खेळ करता येत नाही. आज तो खेळ होतोय परेशकडून. पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू फाईन लेगकडे चेंडूला दिशा दिलेली आहे. हलक्या पद्धतीने इकडे आमचे प्रशांत तांडेल फिल्डिंगला आहेत आणि प्रशांत तांडेल यांनी फिल्डिंग तर केली परंतु रनिंग द बिटवीन आणि 2 धावा येतात. चेंडू झालेले आहेत, ओव्हर संपलेली आहे. अशा पद्धतीने धावसंख्येचा फलक हल्ला आहे तो म्हणजे 61. अद्वैत नितीन दवणे 500 रुपयाची देणगी आली आहे. धन्यवाद नितीन. नितीनचा आज डान्स आपल्याला बघायला भेटेल. कुठल्या बाजूला उभा राहतो ते महत्वाचं आहे, कारण आमच्या युट्यूबच्या कॅमेऱ्याच्या जवळ जाऊन नाचायचं नाहीये. नितीन इकडे नाचायचं, या बाजूला जसं तुला टिपता येईल तिकडे आपल्या विशालचा जो काउंटर हे लागलेला आहे, दुकान लागलेलं आहे, तिकडनं तू नाचला तरी तिकडे आमचा कॅमेरामॅन तुला कव्हर करेल. तर ह्याकडे देखील नितीनने लक्ष ठेवायचं. मनोरंजनाचा भाग आहे, आनंद देण्याचं काम आहे. नितीन बरोबर बरेचसे लोक नाचणार आहेत, आनंद घेणार आहेत. बँजो पार्टी आमची श्री बँड आहे, तो देखील तयार होणार आहे थोड्या वेळाने, त्याचाही आनंद घ्यायचा आहे. बोलूया पुन्हा एकदा मैदानाच्या आत प्रज्योत अंबिरे. प्रज्योत अंबेरीच्या संघामध्ये एक क्षेत्ररक्षक कमी आहे आणि त्याचा फरक कदाचित हा आहे. हा एक असू शकतो, परंतु आपण फरक ठेवलेला आहे की ज्या वेळेला पॉवर प्ले होतं तेव्हा तुम्ही 2 बाहेर ठेवू शकतात, 3 दुसऱ्या ओव्हरला ठेवू शकतात, हे आपण त्यांना अलाउड दिलेलं आहे. परंतु इनसाइड मध्ये कुठे ना कुठेतरी तो फरक असतो, तो कमी जी असते ती जाणवते कुठे ना कुठेतरी, कारण त्या लेंथने गोलंदाजीची सवय असते, कारण आपल्याला पूर्ण टीम मध्ये खेळायची सवय असते. तर तो हा नक्कीच फरक आहे. मेहुल नायर यांनी मात्र माझ्या निदर्शनास आणून दिलेला आहे, परंतु इकडे मात्र वरोर टायटन्स चांगल्या पद्धतीने कामगिरी करते आहे. धावसंख्या 1 ने वाढते 62. पुन्हा एकदा परेशान स्ट्राईक. यावेळेला यार्को टाईपचा चेंडू खेळला जातो आहे डीप कव्हरकडे. रनिंग द बिटवीन
हे आज मात्र चांगलं दिसते आहे. रनिंग द बिटवीन मागच्या सामन्यामध्ये सेकंड इनिंगला आपण बघितले रनिंग द बिटवीन, आणि तेच सत्र इकडे परत एकदा, कारण यशकिनी असला आणि त्याला जर चांगली साथ मिळाली तर बिटवीन रनिंग द बिटवीन घेण्यासाठी तो तत्पर असतो. तो कधी विचार न करते की मी स्ट्राईकला राहतो की माझा स्ट्राईक नाही, परेश खेळतोय त्याला साथ देणे गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा चांगली जागा निवडतोय आहे. एक्स्ट्रा कव्हरकडे क्षेत्ररक्षण तर आहेत, परंतु यावेळेला एकेरी धावेने समाधान मानलं जात आहे. याचं सुंदर गोलंदाजी होते आहे प्रजितची. यावेळेला 4 चेंडू हाताळलेत आणि 4 धावा दिलेल्या आहेत. तर धावसंख्या 63 बरोबर ना, 62 65 येस 65 ऑन द बोर्ड. 65 धावा आपल्याला पाहायला मिळतात. येस पुन्हा एकदा नो बॉल ग्राउंड रूटने खेळला जातो आहे. शॉर्ट कव्हरकडे फ्री हिटचा नजराणा मात्र परेशसाठी आहे. पाहूया धावसंख्या 66. तर या टुर्नामेंटमध्ये एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा या सुपर सिक्सरच्या सामन्यांमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळते आहे चांगली धावसंख्या होताना पाहायला मिळते आहे. कारण 66 ची मजल 67 ची मजल आता झालेली आहे. 67 धावा यावेळेला मात्र फ्री हिट आहे. एकेरी धाव तर नक्कीच परेशने देखील कुठल्या पद्धतीचं वेगळ्या पद्धतीनं दाखवलं की कॅच आपण मोठा फटका साकारू, फ्री हिट आहे, तेवढंच आक्रमकता दाखवता येईल प्रज्योतवर. परंतु नाही, बघितलं चेंडू चांगला आहे, त्याला हलकासा पुश केला हवेमध्ये आणि स्ट्राईकला रोटेट केलं गेलेलं आहे. इकडे मात्र पुन्हा एकदा नोचा आवाज येतोय पंचांचा. कमाल आहे प्रज्योत आंबेरीकडून या चुका. त्याच एक कारण असू शकतं, कारण त्याला नेहमी ज्या वेगाने 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करण्याची सवय आहे. आज इंडोर मध्ये खेळताना अवघ्या 5 ते 6 पावलांचा रनअप घेऊन खेळतो आहे तो. तर त्याच्यामुळे कधी कधी पावलांचा जे अंदाज असतो, जी सवय असते, तिकडे कुठे ना कुठेतरी चुका होतात की काय असं म्हणावं लागेल. कारण 2 नो बॉल आले प्रज्योतकडून आणि धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 69. आणि यावेळेला वाईट यॉर्कर टाईप चेंडू खेळला गेला आहे, तो म्हणजे मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि चांगले रनिंग द बिटवीन 2 धावा आणि 71 वर पोहोचतोय आकडा. यस 71. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 71 आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते आहे. शेर मी देणार आहे ते म्हणजे वैभव आणि नक्कीच परेश यांच्याकडे, कारण त्यांची जी पार्टनरशिप 52 धावांची अफलातून पार्टनरशिप म्हणावी लागेल. आणि अफलातून कामगिरी नुसतं काय आहे की ओपनिंगला जायचं, नुसतं काम नाही केलं तर चांगल्या आक्रमक गोलंदाजांवर हल्लाबोल केला, चांगला समाचार घेतला आणि चांगली पार्टनरशिप डेव्हलप केली. ही खासियत आपल्याला ओपनिंग बॅटिंग मध्ये परेश आणि वैभव यांच्यामध्ये पाहायला मिळते आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 71. बरोबर मागेला प्रीमियर लीग जबरदस्त महाफिनाले डे आणि आपण नक्कीच YouTube लाईव्ह बघता आहेत. मी सगळ्यांना विनंती करेल आपल्या ओम साई स्पोर्ट्सला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका, जिब्बात विसरू नका. जे आपले नातेवाईक मंडळी आहेत त्यांना दाखवा, त्यांच्यापर्यंत वडोद गावाची प्रीमियर लीग पाठवा. नक्कीच क्रिकेटचे शौकीन सगळेजण आहेत, परंतु व्ह्यूअर्स वाढवा. या वेळेला थोडंसं शफल, थोडंसं एकदम जजमेंट आणि उजव्या पायावर घेतला आणि सर्कल मारून हाफ सर्कल मारून षटकार मारलाय. काय कामगिरी केलेली आहे. हे असतं, स्टाईल असते, टेक्निक असते. या टेक्निकचा वापर परेश आज करताना पाहायला मिळतो आहे. तर काय आहे, तिकीट हवं आहे, आम्हाला तिकीट हवं आहे आणि तिकीटसाठी कामगिरी होताना पाहायला मिळतो आहे. षटकार आणि धावसंख्या 77. यस डबल सत्ता लागला आहे बोर्डावर. 77 धावा. यस परेश खेळतो आहे 44 धावांवर. 44 एक षटकार. 50 हाफ सेंचुरी साठी आहे, परंतु हाफ सेंचुरी कडे बघत नाहीये. थकवा मात्र थोडासा आहे. नक्कीच मोठी इनिंग आहे, तरी 6 धावांची गरज आहे त्याला आणि चेंडू झालेले आहेत 2, अजून सुद्धा 4 चेंडू आहेत. आणि यश किनी मात्र नक्कीच ॲज अ सपोर्टर्स आहे, चांगला सपोर्ट करतो आहे, बेस्ट विशेष देत राहतोय त्याला. वेल प्लेड करतो आहे. हेच आहे की आपण टीम स्पिरिट दाखवणं गरजेचं असतं आणि हे टीम स्पिरिट्स आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. खूपच चांगला खेळ रंगलेला पाहायला मिळतो आहे. शेवटचा षटक मात्र सागर हाताळतो आहे. इकडे मात्र पुन्हा एकदा बीट होताना 3 चेंडू. वाह, सागर मात्र कमबॅक करतो आहे. तो बघतो आहे कदाचित परेश थकला आहे, या थकल्याच्या परिस्थितीचा कसा फायदा घ्यायचा, कुठले चेंडू द्यायचे हे मात्र त्याने प्रॉपर आता
सेट केलेला आहे, कारण पहिला चेंडू दिला, षटकार दिला, त्यानंतर लगातार 2 डॉट. इकडे पुन्हा मोठा उचललेला फटका आहे आणि कॅच 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 कॅच. यस सर कॅच. अनिकेत आमचा डीजे ऑपरेटर आहे, त्याचं देखील खूप सहकार्य आहे, संघामध्ये योगदान जबरदस्त आहे. पुन्हा एकदा कॅच. काल देखील त्याने 2 कॅच घेतले. मॅन ऑफ द मॅच त्याला डोनेट केली गेली प्रोजेक्ट अंबिरीकडून आणि आता देखील सुंदर कॅच. कारण सांगतात ना पद बडा ना पद बडा, जरूरत में खडा व सबसे बडा. अनिकेत असा आहे जरुरतीच्या वेळेला चांगल्या पद्धतीने. तर 44 धावांची एक चांगली खेळी करून परेश मात्र येतोय. पुन्हा एकदा त्याच्या तंबूतून स्टँडिंग ओव्हेशन मात्र नक्कीच मिळेल. टाळ्याने स्वागत केलं जाते. जबरदस्त. डबल 77 धावावर धावसंख्या थांबली आहे. तर नवा प्लेयर आलेला आहे, कोण आहे? आर्यन. तर आर्यनला मात्र मनीष काकाकडून षटकाराला 200 रुपयाची कॅश प्राइज लागू आहे. यस चेंडू तर खेळला आहे मिड विकेटला. तिकडे अनिकेत आहे, सुंदर दमदार फलंदाज क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच भिंत ज्याला म्हटलं जाते आहे, अशा भिंतीची कामगिरी करणारा असा हा अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव मिळते, धावसंख्या 78. पाहूया. यस 3 स्टार ग्रुप आनंद घेतो आहे आजच्या फिनाले डीचा. पाहूया धाव किती आल्या. 2 धावा वाढता आहेत. आउट आहे. यस आउट. चला 1 धाव आली असेल ना, रनच नाही. ओके यस LBW आउट आहे. यस धावसंख्या 78 ना, 78 स्थिर आहे. 79 धावा विजयी लक्ष्य इकडे मोठं आव्हान ठेवलं गेलेलं आहे, ते म्हणजे रॉयल चॅलेंजर्स संघासाठी. चला पुढच्या सामन्यासाठी यायच्या नाणेफेकीसाठी मी वॉरियर्स आणि किंग. यस वॉरियर्स आणि वरोर किंग. वॉरियर्स वर्सेस वरोर किंग्स दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. दोन्ही संघ कुठे असतील? कर्णधारांनी लवकर या टास्क बॉस. चला वैभव अक्रे आणि बक्षीससाठी यायचे आहे आणि परेश घेऊन जा लगेच या दोघांनी. यस आपले चांगले मित्र प्रवीण मेहर यांच्याकडून दोघांना 100 रुपये बक्षीस आहे. तर एक 100 रुपये मला वाटते मनीषचे आहेत वैभवसाठी षटकाराला. तर वैभवला 200 आणि परेशला 100. जबरदस्त सामन्याची रंगतदार खेळी आपल्याला आज पाहायला मिळाली आणि नक्कीच ही दोन्ही ओपनर बॅटर्स यांनी करून दाखवलेला आहे. चला दोघांना देखील अभिनंदन आहे. यस परेश नक्कीच दोघांनी 2 मिनिटं थांबायचं. आपण इंटरव्ह्यू कव्हर करूया. मॅचला सुरुवात होईल त्या तोपर्यंत वेळ देखील जाईल. त्याचा वैभव आज कमाल करून दाखवली, धमाल होता. काय मनसुबा तयार केला होता, मनामध्ये काय इच्छा होती? एकच स्वप्न आहे की VMPL जिंकायची बस. यस तर बेस्ट ऑफ लक आहे सामन्यासाठी. चला आता मात्र वळूया, आनंद घेऊया. कौशिक राऊत यांच्या शब्दांचा सांगड चांगली आहे आणि शब्दांची फेक जबरदस्त आहे. तर पुढच्या समालोचनाचा भार मात्र सांभाळेल तो म्हणजे कौशिक. वरोर किंग्स विपक्ष टीम वरोर वॉरियर्स दोन्ही देखील टीमचे कॅप्टन टॉस द्यायचे सिद्धेश दवनी आणि हिमांशू अंबिरे. आपण टॉस करता यायचं आहे. कधी बँड सुरू करणार आता थांबणार ते सेटअप सिंगर आलाय ना त्यामुळे. कोण सिंगर आणला? हा हो धन्यवाद कळलं का? हो तारुण्य भेटायचं पाणी तरी पिऊन दे.
सर्व आहे ना मग कालचे पण सांगा आणि आजचे पण आहेत ना बेस्ट बॅट्समॅन टॉप 3 मध्ये आपण पाहू शकतात प्रजोत अंबिरे वडोद रॉयल्स चॅलेंजर्स टीमचा खेळाडू 4 सामन्यामध्ये 136 धावा. दुसऱ्या क्रमांकावरती प्रीतम वडोद सुपर जायंट्स टीमचा खेळाडू 85 धावा. यस मंगेशजी चौधरी आज पुन्हा आपला VMPL ला उपस्थित आहेत आणि सोबतीला आपले पाटील दादा आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आजच्या दिवसाचा शब्द सन्मानी करतो आहे. आनंददायी सामना पुन्हा एकदा रंगला आहे. यश किनी तिसऱ्या क्रमांकावरती वडोद टायटन्स संघाचा खेळाडू 81 धावा. बेस्ट बॉलर टॉप 3 मध्ये पहिल्या क्रमांकावरती सिद्धेश आकरे वडोद किंग टीमचा खेळाडू 12 विकेट. दुसऱ्या क्रमांकावरती अमित वडोद नाईट रायडर्स टीमचा खेळाडू 9 विकेट. तिसऱ्या क्रमांकावरती अमर वडोद रॉयल चॅलेंजर टीमचा खेळाडू तब्बल 8 विकेट. मांडली होते सुरुवात सेकंड इनिंगच्या डबल होते सुरुवात. दोन्ही देखील संघांना ऑल द बेस्ट. हॅलो येस कुठले कुठले सांगायचे किंग आणि वॉरियर्स. चला नाणेफेकीचा कौल घेऊया. वरुड वॉरियर्स आणि वरुड किंग्स यांच्यामध्ये सामना खेळला जाणार आहे. तर पाटील दादा मी विनंती करेन टॉससाठी या टॉस कबॉस कडे या. एक कॉइन दे कॉइन. आम्ही आज संध्याकाळी येस पाटील दादा या. मगेश चौधरी सर येत आहेत. वेलकम सर. इकडे इकडे टॉस कबॉस. येस चॉईस द्यायचं आहे सर. कोण बोलते चॉईस द्या. हम चॉइस दे. अरे अरे ये चॉइस कोणाला तो बोलणार आहे. तो बोलणार त्या हातात नाही. तो बोलत त्या हातात आला. येस ताट आलेला आहे आणि वरुड किंग्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. तर सिद्धू जोडला जाईल आपल्या बरोबर. सिद्धू काय सांगशील नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करणार गोलंदाजी स्वीकारणार आहे. समोरच्या संघाला कितीपर्यंत थांबवायचा इरादा आहे. 50-60 पर्यंत थांबवू. नक्कीच बेस्ट ऑफ लक. आणि वरुड वॉरियर्सचा विशाल पहिले बॅटिंग असणार आहे. काय इरादा असणार, किती धावा करायच्या आहेत. 60-70 धावाचा आम्ही करूया आम्ही, कारण की पुढचा सामना आहे तो खूप इम्पॉर्टन्स आहे. आणि सांगायला गेलं तर प्लेयर पण खूप चांगले आहेत त्यांच्यामध्ये. राज मांगेला, सिद्धेश आहे. खूप चांगला प्रयत्न करू आम्ही जिंकायचा. येस बेस्ट ऑफ लक. बोलूया कौशिकराव सोबत मैदानाच्या हात. पहिलाच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फुलटस बॉल स्लोवर फुलटस बॉल कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये घातक ठरलं जातो. या वेळेला तेच पाहायला मिळालं. फुलटस बॉल घातक ठरतोय मैदानावरती बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. आणि इकडनं मात्र राहुलला तंबूच्या आसराला परतावा लागतो. अप्रतिम एक्स्ट्रा कव्हरला चांगला झेल कॅरी केला गेला. परेश माध्यमाचा कॅच ऑफ द डे म्हणायला देखील हरकत नाहीये. कालच्या दिवसामध्ये यष्टीरेचकाच्या भूमिकेमध्ये सुयोगला आपण पाहिलं. अप्रतिम झेल त्यांनी टिपला होता. पहिल्या अटॅमध्ये झेल सुटला होता, त्यानंतर सेकंड अटॅमध्ये सूर मारून झेल पकडलं तर आजच्या दिवसामध्ये पार पंधरीला पहिला चौकार वाचवला आपल्या संघाविरुद्ध. त्यानंतर अनिकेतने देखील खूप चांगला झेल कॅरी केला. मागे मोहितने जर एखादा कॅच घेतला तर त्याचे भावजी मयूर कडून 500 रुपये. येतो ना. मागे मोहित आहे.
फिल्डिंग वाली टीम जिंकली तर शॉर्ट थर्डमॅनला मयूर साठी मात्र पारितोषिक लागू आहे. मोहित साठी पारितोषिक लागू आहे. एका हाताने जर झेल घेतला त्यांचे भाऊजी मयूर यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. यस फिल्डिंग वाला संघ जर जिंकला तर प्रवीण मेहर यांच्याकडून 500 रुपयाची कॅश प्राइज लागू आहे. पाहूया. प्राइस ऑन सर्व खेळाडूंवरती देत असताना पाहायला मिळतात. झोया मैदानावरती पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार होत असताना राहुल मात्र बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मैदानावरती कल्पेश. याला बॅटची इनसाइड एज कॅच घेण्याची संधी यावेळेला होती यष्टी रक्षकाकडे, परंतु हाताला अगदी चेंडू स्पर्श झाला. त्यानंतर चेंडू सरळ शॉट थर्डमॅनला गेला. तिथे क्षेत्राशी होता, परंतु त्याला देखील झेल घेता आलेला नाहीये. त्याच्या पोचण्याच्या अगोदर हा चेंडू पडला गेला. अर्थातच या बॉलवरती देखील कुठलीही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू डट बॉल. 5 सेकंड होते प्रजोत अंबिरे ज्याने 3 दिवस अक्षरशः विथ द बॉल विथ द बॅट ने गाजवला. आजचा दिवस कशा पद्धतीने गाजवेल हे देखील पाहणं योग्य असेल. यावेळेला सरळ बॅटचा वापर डाऊन दी ग्राउंड आय हँड हँडसम चेंडूला सरळ फेकून दिला. पंचांचा सिग्नल पेंडिंग आणि पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला गेला. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार 4. काय फटका पाहायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल सरळ बॅटचा वापर केला. लॉंग ऑनला क्लिअर करणारा चौकार. इकडे मात्र चेंडूला सोडून गेला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला गेला. ट्रमलांच्या बाहेर आहे. अर्थातच नो बॉल आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल याची दक्षता असू द्या. जो पंच आपल्याला निर्णय सांगेल तो मात्र मान्य करावा लागेल. इकडे मात्र फ्री हिट बॉल लायसन बॉल घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती पंच आपल्या जागेवरती जातील आणि आपल्याला दर्शवतात की यावेळेला फ्री हिट बॉल असेल. अर्थातच गोलंदाजाला गोल्डन संधी असेल. भैया इकडे बघूया कशा पद्धतीनं फ्री बॉल वरती किती धावा गोळा केल्या जातील हे देखील पाहणं योग्य असेल. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर दफरकावरती धावा 5. फ्री बॉल घेऊन गोलंदाज मिथिलेश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते. यावेळेला अप्रतिम फटका पाहायला मिळतो. स्क्वेअर लेग रिझल्टला चेंडूमध्ये हिरवा घासाना गुदगुल्या करे. डीप मध्ये प्रोटेक्शन यश केनी फार वेगाने पुढे आले. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. 2 देखील रन कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. काही रनिंग 2 फलंदाजांच्या आतमध्ये होत असताना प्रज्योत आणि त्याच्या सोबतीनं कल्पेश. अशाच पद्धतीने सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करावा लागेल कारण की 87 धावाचा भलं मोठं डोंगर पार करावा लागेल बॅटिंग करणारी टीम रॉयल चॅलेंजर टीमला. $79 79 दिले जिंकायला. अप्रतिम सरा बॅटचा वापर केला. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड डीप मध्ये आर्यन धावतो. चेंडूचा पाठला करतो परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू मध्ये सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार 4. पाच चेंडूचा खेळ समाप्त. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा फलकावरती अजूनही या षटकातील अंतिमाने शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत असताना पाहायला होते मिथिलेश. स्ट्रायकरवरती कल्पेश. थोडंसं रनिंग मध्ये मिस्टेक होत असताना तरी अंतिम चेंडूवरती किती धावा गोळा केल्या जातील. मिथिलेशने देखील या स्पर्धेमध्ये तब्बल 8 विकेट प्राप्त केल्या आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून राहिली. परंतु पिवांच्या अंतिम चेंडूवरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 1 विकेट प्राप्त करता आलेला या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये
यावेळेला फॉलिंग स्वीप, व्हाट अ शॉट, अप्रतिम फटका पाहायला मिळतो. चेंडू सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. फाईनल क्षेत्राला सलामी देणारा कर्कश बॅटमधनं क्वालिटी चौकार 4. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावरती धावा आपला पाहायला मिळतील 15 धावा. एकोणीसशे धावाचं टार्गेट मात्र सेट केलंय 6 षटकामागे. आणि आता कशा पद्धतीने रॉयल चॅलेंजर संघ 19 धावा कंप्लीट करतील हे देखील पाहणं महत्वाचं असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आर्यन एक अपकमिंग यंग टॅलेंट, फ्युचर ऑफ वरोड देखील या खेळाडूला म्हटलं जातं. ऑलराऊंडरची भूमिका सातत्यानं अदा करत असताना VNPL 2024 हंगाम कोण विसरेल. आर्यन धानोरच्या बॅटमधनं 50 धावा नंतर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार देखील आपल्या नावावरती कोरला होता. यावेळेला त्याच्या विरोधात अल्टी पलटी फटका छान आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावता चेंडूच्या खाली 3 क्षेत्ररक्षक. परतीकडे चेंडू थांबला गेला तर नाही. प्रेक्षक आम्हाला निर्णय दाखवतात की यावेळेला चेंडू आउट ऑफ दी पार चौकार 4. चांगला फटका फुलटॉस स्वरूपातील बॉल. त्या फटक्याला मात्र स्विचिटच्या मध्ये कन्वर्ट केलं. त्यानंतर चेंडूला हुक केलं. चेंडू सरळ 4 धावांकरिता ट्रॅव्हल झाला. चांगल्या फटकाची निवड प्रज्योत अंबिरे याच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळते. अशाच पद्धतीने खेळ खेळावा लागेल मैदानावरती. इकडे आर्यनचं माझं स्वागत केलं. पहिल्या चेंडूवरती प्रज्योत अंबिरेने 4 धाब्याने पाहूया आता कशा पद्धतीने आर्यन कमबॅक करेल. चेंडू क्रमांक 2 घेऊन पुणे एकदा सज्ज. अप्रतिम चेंडूला मात्र फक्त दिशा दिले. 1 रन कंप्लीट. फक्त एकच धावती समाधान मानतात प्रज्योत अंबिरे. सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना षटकार चौकार आल्यानंतर कशा पद्धतीनं सिंगल डबलला प्राधान्य द्यायचं मैदानावरती हे दाखवलं गेलं. त्याच्या माध्यमातून 2 चेंडूचा खेळ समाप्त. 2 चेंडूचा समाप्तीनंतर 20 धावफलकावरती आतापर्यंत 1.2चा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक प्रगती पथावर चालू असताना T2चं षटक 3 खेळाडू 30 सेकंदाच्या बाहेर आपण पाहू शकता. पहिल्या षटकामागे 2 खेळाडू हे 30 सेकंदाच्या बाहेर. दुसऱ्या षटकामागे 3 खेळाडू 30 सेकंदाच्या बाहेर. आणि तिसऱ्या षटकापासून ते 6व्या षटकापर्यंत 5 खेळाडू हे 30 सेकंदाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. चेंडू क्रमांक 3 घेऊन वन्स अगेन आर्यन धानवे. स्ट्रायकिंगवरती कल्पेश ज्यांच्या बॅटमध्ये 2 चौकार आले. आता बघूया आर्यनच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने खेळ त्यांच्या माध्यमातून होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न 3 स्टंप दाखवला होता परंतु चेंडू आणि फळीमध्ये नाहीये संपर्क. निर्धाव चेंडू टप्पा कमलचा चेंडू यावेळेला पाहायला मिळाला होता. गोलंदाजाच्या माध्यमातून निर्धाव चेंडूचा सांगतो तसं पाहायला मिळते. यही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडतो परंतु स्लोवर चेंडू यावेळेला फलंदाजाला मध्ये चकमा देतो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसरत असताना पाहायला मिळते. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो वैभव वाकरे. इकडे पुन्हा एकदा आडव्या बॅटने बॉल केला. चेंडू मध्ये सरळ मिड केला. ट्रॅव्हल समाधान मानतील. इकडे सिंगल डबलला प्राधान्य देत असताना आर्यन धानवेरने पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती डॉट स्वरूपातील बॉल आणि 5व्या चेंडूवरती सिंगल. अशा पद्धतीने 21 धावा धावफलकावरती या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा आर्यन सज्ज समोर प्रज्योत. थोडस मध्ये क्षेत्रक्षमध्ये व्यूहरचना करत असताना प्रज्योतच्या विरोधात आर्यन तरी अंतिम बॉलवरती कुठला चेंडू हाताळला जाईल. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा सन्मान दिला. फुलटॉस बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा कुठलाही मनसुबा बनवला नाहीये. प्रज्योतने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली गेली. यस षटक संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 22. येणारे 24 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 57 धावांची आवश्यकता. मॅच ऑन गेम ऑन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं मान्यवरांचं
ओम साई स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवरती जोडलेल्या प्रेक्षकांना देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ओम साई स्पोर्ट्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. पालघर जिल्ह्यामधील मोठमोठ्या स्पर्धा कव्हर अप करत असताना ओम साई स्पोर्ट्स या चॅनल आपण सातत्याने पाहतो. 3 दिवस स्पर्धेचे यशस्वीरित्याने पार पडले. आज अंतिमाने शेवटचा दिवस ग्रँड फिनाले फायनल डे VNPL. मंगेश चौधरी आपले मुख्य व्यासपीठावरती मंगेशजी चौधरी सर ते देखील सामन्याचा आनंद घेत असताना मेहर कमळाकर प्रकाश जी मेहर सर देखील उपस्थित आहेत. तदनंतर कमळकर जी दानवेर सर देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो. याला खूप टप्प्याचा बॉल हुक केलाय डीप मध्ये प्रोटेक्शन चांगला फटका होता परंतु क्षेत्ररक्षक आहे तिकडे एकच धाव या बॉलवरती कंप्लीट. अनेक मैदान लायफलक आकार लायफलकावरती धावा. एक चेंडूच्या समाप्तीनंतर 23 चेंडू आणि धावा बोलाचे 56. अब तक 56 धावांची आवश्यकता आहे. यश केने विथ द बॉल विथ द बॅट ज्याची कामगिरी सातत्यानं ऑलराऊंडरची भूमिका या स्पर्धेमध्ये अदा केली आतापर्यंत. यावेळेला फटका फसला मिससामिंग परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाहीये. पुणे एकदा प्रोजेक्ट आपल्याकडे साईड टेबल आतापर्यंत प्रोजेक्ट शांत आहे. त्याच्या पाठला षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल परंतु पाहूया कशा पद्धतीनं सेन्सिबल क्रिकेट आतापर्यंत प्रोजेक्ट खेळत असताना त्याच्या पाठमध्ये फक्त एक चौकार आले आणि 3 सिंगल. इकडनं गेअर चेंज करावा लागेल प्रोजेक्टला. कशा पद्धतीने गेअर चेंज केला जाईल येसच्या विरोधात. फुलटॉस फटका फसला मिसटामिंग चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आर्यन बहांडर करणार नाही चूक. यामाची गोल्डन विकेट मिळत असताना पाहायला मिळते. प्रशोद अंबिरे बॅक टू पविलियन गॉड म्युझिक ऑन. अप्रतिम बॉक्सला गेले. त्यानंतर चेंडू हुक केला. चेंडू होता सरळ गल्लीमध्ये ट्रॅव्हल डीपमध्ये क्षेत्ररक्षक पहिला षटक संपलाने 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपल्या पाहायला येते तब्बल 30. येणारे 18 चेंडू आणि धावा बनवतो तुम्हाला तब्बल 49. 18 चेंडू 49 धावांची आवश्यकता असेल तर 18 चेंडूपैकी 49 धावा कशा स्वरूपात बनवल्या जाते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. प्रत्येक षटकामागे 16 पॉईंट 33 सरासरी मेंटेन ठेवावे लागेल. पाहूया येणाऱ्या
प्रत्येक षटकामागे 16.31 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल आणि कशा पद्धतीने मेंटेन केली जाईल बॅटिंग करत असताना वरुण रॉयल चॅलेंजर या टीमच्या माध्यमातून दुसऱ्या षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती आर्यन दानवे विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची खाते आहे. परंतु आज पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल या चौथ्या षटकामागे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने अर्थातच लेग ब्रेक जास्त होत असताना पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक बीट आणि त्यानंतर चेंडूमध्ये सरळ शॉट थर्डमॅनला ट्रॅव्हल होतो एक धावांकरिता. जर आर्यन दानवेने या षटकामागे जर 2 विकेट प्राप्त केले तर मात्र मेहुल यांच्या माध्यमातून 100 रुपये कॅश प्राइज मध्ये दिले जाईल. धावच्या स्वरूपात एक धाव मिळाली. अप्रतिम चेंडूची निवड ही वेळ पाहायला मिळते. परफेक्ट यॉर्कर पद्धतीचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीमध्ये नाही संपर्क निर्धाव चेंडूची सांगत असताना पाहायला मिळतो डब्बा. अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला सरळ बॅटचा वापर ओव्हर दी बॉलर आहे. गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल लॉंग ऑन लट एकच धाव. एका मात्र गेअर चेंज करावा लागेल. सिंगल डबलला प्राधान्य देऊन फायदा नाहीये कारण की तुम्हाला धावा तब्बल बनवायच्यात येणाऱ्या 15 चेंडू मागे 47 धावा. गेअर चेंज करावा लागेल. षटकाराने चौकाराची आतिषबाजी करावी लागेल फलंदाजांना. आणखी एक चांगला चेंडू अगदी स्टंपच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल झाला. यष्टीरक्षक थोडंसं मध्ये बीट होता वैभव याने मात्र विथ पॅक मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. परंतु यष्टीरक्षकामध्ये थोडंसं मध्ये वीज फुल निघाली परंतु कुठलाही नुकसान टीमला होत नाहीये. डॉट बॉल पुणे एका चेंडूला सोडून दिला. बघूया पंचांचा कुठला इशारा येतो पण कुठलाही इशारा येत नाही. अर्थातच चांगला चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडू आतापर्यंत षटकामागे 5 चेंडू मागे फक्त आणि फक्त 2 धावा करते. एक देखील बायच्या स्वरूपात आणि एक बॅटच्या स्वरूपात. यावेळेला सर्व बॅटचा वापर केला. अप्रतिम एफर्ट पाहायला मिळाला त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हरला परत या बॉलवरती एकच रन. षटक संपलं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा 33. येणारे 12 चेंडू आणि धावा बनवायचे तब्बल 46 धावा. 12 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता असेल तर मैदानाच्या आतमध्ये कोणीही गाडी घेऊन जाऊ नका प्लीज. आणि कृपया करून विनंती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या 12 चेंडू मागे 46 अर्थातच प्रत्येक षटकामागे 23 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. आणि कशा पद्धतीने 23 धावा या षटकामागे बनवल्या जातील हे देखील पाहणं योग्य असेल कारण की पहिल्या 3 षटकामागे तब्बल तुम्हाला धावा बनवायच्या होत्या. 16.33 ची सरासरी मेंटेन ठेवायची होती. परंतु आता समीकरण वाढलं गेलंय. येणाऱ्या 2 षटकामागे 46 बनवत अर्थातच 23 बनवायच्यात. आणि यशच्या विरुद्ध 23 धावा कशा पद्धतीनं कुठल्या जातील हे देखील पाहणं योग्य असेल. फुल टॉस बॉल परंतु मोठा फटका येऊ शकणार नाही. चेंडू आणि फळीमध्ये नाहीये संपर्क निर्धाव चेंडू. डॉट बॉल होते सुरुवात या षटकाची. कल्पेशमध्ये तब्बल 17 चेंडूचा सामना केला. 17 चेंडू मागे 22 धावा बनवल्या. इकडे होतं कल्पेशला मोठे हिट खेळावं लागते मैदानावरती. यावेळेला सफल झाले. त्यानंतर पायावरती चेंडू हाताळला गेलाय. 1 रन कंप्लीट. पंचांचा कुठला इशारा आमच्यापर्यंत येतोय. येस डेफिनेटली एक डाव च्या स्वरूपात 1 रन कंप्लीट. 1च्या मदतीने धावफलक आकार गेला. धावफलकावरती धावा 34 ऑन दी बोर्ड. 34 धावफलकावरती विकेट गमावले गेले. सेकंड बॅटिंग करत असताना 2. हॅलो इकडे मात्र चेंडूला सोडून दिलाय. पंचाचा इशारा आमच्या पर्यंत पोहोचला गेला. व्हाईट स्वरूपातील बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती धावफलकावरती धावा 35 रन ऑन दी बोर्ड. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ शेष. येणारे 10 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. फुलटॉस ऑन साईडला फटका केलाय. चेंडूच्या खाली मिथिलेश करतोय चुकी आणि चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा सिग्नल. चेंडू 4. काय फटका पाहायला मिळाला. फुलटॉस स्वरूपातील बॉल. तदनंतर चेंडूला हुक केला. क्षेत्ररक्षकाला संधी होती कॅच घेण्याची परंतु मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. या बॉलवरती त्याच्या स्कारासाठी चेंडू 4 धावांकरिता ट्रॅव्हल झालाय. अशाच पद्धतीने मोठे हिट खेळावे लागतील मैदानावरती. दोन्ही देखील फलंदाज कल्पेश आणि त्याच्या सोबतीनं अमर.
बॅटची इनसाइड आहे, चेंडू मात्र सरळ लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर जाईल का? यस डेफिनेटली, आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, VMPL चौकार 4. पहिल्या स्क्वेअरला एक रिझनला चौकार, तदनंतर शॉर्ट थर्डमॅनला चौकार. अशा पद्धतीनं 2 बॉल मध्ये 2 चौकार जरूर आल्यात. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ शेष, 8 चेंडूचा खेळ शेष, 8 चेंडू मागे 36. अर्थातच 6 मोठे हिट खेळावे लागतील. 6 षटकाराची आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. अप्रतिम वेगाने चेंडू टाकलाय, बॅटची हलकीशी कळा लागते आणि चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चांगल्या पद्धतीने झेल कॅरी केलं. फलंदाजाचा खेळ 5व्या बॉलवरती संपला गेला. फलंदाज OJT च्या स्वरूपात बाद. बोल किती पर्पज घेऊन जा ना. माझ्या स्टंपच्या वरती होता, मी बोलत आला. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय. वेळेला प्रथम चेंडू अनिकेत मारते, मोठा हिट करण्याचा प्रयत्न. षटक संपलंय. चला टॉप बॅटर मध्ये आपण पाहतो प्रजोत अंबिरे, आपली मात्र ऑरेंज कॅप घेऊन जायचं आहे. तदनंतर टॉप एक मिनिट अरुणजी मेहेर यांचं मुंबईवरून आज खास इकडे आगमन झालेलं आहे. तर या सर बसा. आगतम स्वागतम. आयोजक कमिटी सुभाषजी नायर यांना मी विनंती करेन की अरुण मेहर यांचं स्वागत करायचं आहे. बोला 2 मिनिटं. ठीक आहे. जर या षटकात जो कोणी चौकार मारेल त्याला 150 रुपयाची कॅश प्राइज अरुण मेहर यांनी लागू केलेला आहे. पाहूया मैदानाच्या आत काय घडतं आहे, कुठे काय होणार आहे. चला ऑरेंज कॅप आणि पर्पज कॅप चे हकदार सिद्धेश अखरे आहे. तर सिद्धेश अखरे आपली कॅप घेऊन जायचे आहे आणि कॅप घालून याचं बर्थडे पण आहे. नक्कीच आपण सेलिब्रेशन देखील करू. चला होऊया. सध्या तरी मैदानाच्या आत घडला आहे. कल्पेश एक चांगली झुंज देत होता, तो मात्र डकआउटला आलेला आहे. कारण एक चांगली खेळी त्याच्याकडून होत होती, चांगली फटकेबाजीची साथ. परंतु प्रज्योत आल्यानंतर त्याला थोडस निराशा झाली असेल आणि वन साइड झाल्यासारखा त्याच्या मनात आला. पाहूया या वेळेला काय होतंय. राऊंड विकेट करून गोलंदाजी येते. पुन्हा एकदा पॉइंट गलीकडे क्षेत्ररक्षण आहे, थोडं चक्क देत आहे. सिंगल इकडे घेतली जाते आहे. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 44. तर 5वं षटक शेवटचं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी फलंदाजी बरोबर टायटन्सने मात्र दाखवलेली आहे. जबरदस्त अशी कामगिरी इकडे केली गेलेली आहे. यावेळेला लॉंग ऑनला शॉटला परावर्तित करण्याचा प्रयत्न होता आणि तिकडे एक क्षेत्ररक्षण तैनात आणि कॅचच्या माध्यमातून विकेटचं पतन होत आहे. अनिकेतने कालच्या दिवसात 2 कॅच, आजच्या दिवसात एक सुंदरसा कॅच टिपला. परंतु धावसंख्या भली मोठी होती. त्यानंतर गोलंदाजीचा मारा वरो टायटन्सचा एवढा सुरेख होता पहिल्या षटक्यापासूनच आणि त्यामुळे मात्र नक्कीच इकडे रॉयल चॅलेंजरला मात्र नामुष्की होताना पाहायला मिळते आहे. अवघ्या 3 चेंडूंचा खेळ मात्र शेष आहे आणि टार्गेट मात्र मोठं सेट आहे. औपचारिकता आणि औपचारिकता इकडे आपल्याला यावेळेला पाहायला मिळते आहे. चला पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी मात्र तयारीत राहायचं आहे. सुपर 6 मधला शेवटचा सामना असेल पुढचा सामना. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा नवीन बॅटर्स आलेला आहे सागर. पाहूया सागर यावेळेला खेळायचा प्रयत्न होता की कुठे ना कुठेतरी एकतरी षटकार आपल्या बडीतून दाखवू, परंतु ते होत नाहीये. प्रत्येक हा सुरेख गोलंदाजी देत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूला विकेट, दुसऱ्याला 1, तिसऱ्याला विकेट, चौथा डॉट. आता 2 चेंडू शेष आहेत. वरोर टायटन्स मात्र आपल्या तिकीट या आणि ते आलाय. सागरला फेवरेट शॉटचा एक चेंडू मिळाला. लॉंग लेगला हुप केला. षटकार नजाकत आपल्याला पाहायला मिळाली सागरची, परंतु वेळ मात्र खूप कमी. तर धावसंख्या 50 झालेली आहे परिपूर्ण. 50 ऑन द बोर्ड.
आणि अजून नक्कीच इकडे मात्र सामना जिंकला जातोय तो वरुड टायटन्स या हाय व्होल्टेज होण्यासारख्या सामन्यामध्ये मात्र सरसर एका बाजूने सामना झुकून घेतलेला वरुड टायटन्स संघाने इकडे पाहायला मिळालं. एकेरी बाजूला झुकलेला सामना पाहायला मिळाला. दमदार विजय इकडे एकदा जोरदार बँड पार्टी मला वाटतं आता वाजवायला काय हरकत नाहीये. श्री बँड वाजवा, सुरुवात करा.